नागपुर शहर से एक चौंकाने वाली खबर सामने आई है, जहां एक स्पा मालिक को उसके ही कर्मचारियों ने ब्लैकमेल कर लाखों रुपए की चपत लगा दी। मिली जानकारी के अनुसार सदर पुलिस स्टेशन के हद में आने वाले 4 स्पा चलाने वाले एक व्यक्ति के साथ यह धोखाधड़ी हुई है। पुलिस के मुताबिक धर्मपेट स्थित स्पा में काम करने वाले एक मैनेजर और एक नौकर ने मिलकर एक साजिश रची। उन्होंने स्पा मालिक को धमकी दी कि उनके पास मालिक का एक आपत्तिजनक वीडियो है। आरोपियों ने इस वीडियो को सोशल मीडिया पर वायरल करने और उनके परिवार को भेजने की धमकी देते हुए 10 लाख रुपए की मांग की। बदनामी के डर से शिकायतकर्ता ने आरोपियों को 8 लाख रुपए दे दिए और वीडियो डिलीट करने की विनती की, लेकिन आरोपियों का लालच यही खत्म नहीं हुआ। उन्होंने वीडियो वापस करने के नाम पर 2 लाख रुपए की और मांग की और जान से मारने की भी धमकी दी। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए मामला दर्ज कर लिया है। जांच में पता चला है कि आरोपी मूल रूप से असम के रहने वाले हैं और वे पैसे लेकर अपने गांव भाग गए थे। नागपुर पुलिस की एक टीम अब आरोपियों की गिरफ्तारी के लिए असम रवाना हो चुकी है। आगे की जांच सदर पुलिस कर रही है। नागपूर शहर सदर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रारदारांनी तक्रार दिलेली आहे की तक्रारदारांचे नागपूर शहरामध्ये एकूण 4 स्पा चालवतात। त्याच्या धरमपेठेतील स्पा मध्ये एक मॅनेजर आणि एक नोकर त्या ठिकाणी काम करत आहेत। यातील नोकर आणि मॅनेजर यांनी आपसात कट रचून संगनमत करून यातील जे तक्रारदार आहेत त्यांच्या संबंधातला कुठला तरी व्हिडिओ त्यांच्याकडे आहे असे सांगून तो व्हिडिओ त्यांच्या घरी पाठवून किंवा समाजामध्ये व्हायरल करून बदनामी करण्याचा धमकी देऊन जर का 10 लाख रुपये नाही दिले तर जीवे मारू, त्याचबरोबर हा व्हिडिओ सर्व समाज माध्यमांमध्ये व्हायरल करू अशी धमकी दिली होती। त्याला घाबरून आरोपींनी तक्रारदारांनी आरोपीला तडजोड करून 8 लाख रुपये दिले आणि त्या बदल्यात तो जो व्हिडिओ आहे त्याची आरोपींकडे मागणी करून डिलीट करण्यासाठी विनंती केली। यातील आरोपींनी ते 8 लाख रुपये स्वीकारून खंडणी स्वरूपात तो व्हिडिओ तक्रारदारांना परत न देता नंतर पुन्हा जाऊन पुन्हा या व्हिडिओच्या बदल्यामध्ये जर व्हिडिओ पाहिजे असेल तर 2 लाख रुपये अजून द्यावे लागतील अशी धमकी दिली। त्याचबरोबर व्हिडिओ जर 2 लाख रुपये जर नाही दिले तर सदरचा व्हिडिओ समाज माध्यमामध्ये व्हायरल करू, तसंच फिर्यादीच्या जे नातेवाईक आहेत त्यांच्या नातेवाईकांना व्हिडिओ पाठवू आणि फिर्यादींनी जर पैसे दिलेच नाही तर फिर्यादी ज्यावेळेस त्यांच्या गावाकडे जातील त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी जीवे मारू अशी धमकी दिली। अशा तक्रारीवरून गुन्हा दाखल असून यातील आरोपी जे आहेत मूळ गाव त्यांचं राहणार आसाम जिल्ह्यातील आहे, आसाम राज्यातील आहेत। सध्या मिळून आलेला तपास निष्पन्न झालाय की आरोपी सध्या त्यांचे मूळ गावी निघून गेलेले आहेत, तर आरोपींचा शोध घेण्याकरता आम्ही तपास पथक त्या ठिकाणी पाठवत आहोत। ज्यावेळेस कुठल्याही व्यक्तीचे सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल करून धमकी देण्याचे प्रकार घडतात त्याच्या बदल्यात खंडणी स्वरूपात काय रक्कम मागितली जाते। अशा वेळेस सर्व ज्या पीडित नागरिक आहेत किंवा पीडित महिला असतात बऱ्याच अशा वेळेस त्यांच्यासाठी आव्हान आहे की आपला कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ किंवा ऑडिओ समाज माध्यमामध्ये व्हायरल करण्याची धमकी देऊन जर कोणी आपल्याकडून खंडणी मागण्याचा प्रयत्न करत असेल त्याबाबत संबंधित पोलीस स्टेशनला जवळच्या पोलीस स्टेशनला आपण तक्रार केली पाहिजे। त्या किंवा 112 असतील किंवा महिला सुरक्षा संबंधाने ज्या पोर्टल्स आहेत त्याच्यावरती आपण तक्रार केली पाहिजे। त्याच्या अनुषंगाने पोलीस पुढील कारवाई करतील।